चला पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा, आपण एक शुक्रवारी प्रिडिक्शन टाकलं होतं की मार्केटमध्ये अशा अशा लेवलनं असं असं मार्केट जाऊ शकतं. आपला ज्या लेवलनं व्ह्यू होता मार्केटचा, त्या लेवलनं मार्केटनं थोडंसं स्टार्टिंगला वर्किंग आपल्याला दाखवलं आणि थोडं नंतर मार्केटनं जरासं एक डाऊनफॉल दाखवला. पण आपण दोन्ही साईडनं मार्केटमध्ये ऑलरेडी प्रिडिक्शन करून ठेवलं होतं की ह्या झोनच्या खाली पी ला, ह्या झोनच्या वरती सी ला. त्यामुळे त्या झोनला त्यांनी परफेक्ट वर्किंग केलाय. एक्झॅक्टली फक्त हे एक झोनच आपला फेल गेला नाही तर हा झोन तुम्ही परफेक्ट बघू शकता. इथून मार्केट इथं येण्याचं काम होतं आणि त्याने ते टार्गेट केलेलं आहे. कारण ते एकच रॅली कमीत कमी 500 पॉईंटची रॅली आहे. त्यामुळे छोटी रॅली नाही. आणि ह्याच्यापेक्षा पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की बायोकॉन हा जो स्टॉक दिला होता एवढं मार्केट क्रॅश होऊन पण आपला तो स्टॉक 354 बसून 367 पण हाय केला. टक्केवारी तुम्हाला जे दिसत असेल 5% रिटर्न दिला तर ते 4.5 दिसतात. ऑलमोस्ट या ठिकाणी हा हाय केला त्या ठिकाणी त्याने 5% रिटर्न केलाय. आणि इथून फक्त थोडंसं टार्गेट आलं ते म्हणजे 4 पॉईंट. ऑलरेडी मी आपल्या ग्रुपला पण थोडासा मेसेज टाकला होता की ऑलमोस्ट 50% तरी बुक करा. जरी तुम्ही बुक केला नसेल तर उद्या ओपनिंग झाल्या बुक करा. ऑलमोस्ट हे टार्गेट आल्यासारखंच आहे. पहिलं टार्गेट तर अचीव आहे. सेकंड टार्गेटची आपल्याला काय आता चिंता नाही कारण ऑलरेडी फक्त 3 ते 4च पॉईंटचा डिफरन्स आहे. त्यामुळे तुम्ही बुक केला तरी चालेल. आपण 2 दिवसात सॉरी आज आपण एका दिवसात कमीत कमी 6% रिटर्न काढलं म्हणजे 6% म्हणजे काही जोक नाही. तर असंच अजून एक आपण एक स्टॉक्स घेऊन आलेलो आहे. पण तो स्टॉक्स मी ह्याच्यामध्ये मेन्शन केलेला नाही. तर तो स्टॉक्स तुम्हाला उद्या मार्केटमध्ये ज्या वेळेला मुवमेंट म्हणजे बरोबर त्या झोनला येईल तेव्हा तुम्हाला मी लाईव्हला सांगेन की नेमकं त्या दरम्यान तो स्टॉक्स कुठला आहे आणि कधी बाईंग करायचं. ओके. तर ह्यासाठी तुम्हाला आपला प्रीमियम ग्रुप किंवा तुम्ही ज्या पण कुठल्या ग्रुपला आहे तर त्या ग्रुपला तुम्ही दिवसभर ऍक्टिव्ह राहा. तुम्हाला असा स्टॉक मी सांगेन की तो ऑलमोस्ट दिवसात म्हणजे उद्या 10 ते 12% तरी रिटर्न देऊ शकतो. जसं आपण परवा अवनेरी हा स्टॉक्स काढला होता तुम्ही बघितला असेल तर हा स्टॉक्स आज पण तुम्ही जर बघितला असेल तर 5 रुपये परत बाईंग 5 रुपये 20 पैशाला तो परत 7 रुपयाला गेला होता. टक्केवारी जर विचार केला तर कमीत कमी 30% रिटर्न त्यानं आज वर खाली केलेला आहे. त्यातच 30-20% त्याने रिटर्न्स असंच दाखवलेले आहेत. तर उद्या तुम्हाला मी सांगेन की कुठला बेस्ट स्टॉक आहे कुठला बेस्ट बाईंग झोन आहे तर त्या ठिकाणी आपण स्टॉक उचलायचा. ओके. तर आता बघूया आपल्याला मार्केटमध्ये उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. तर जस्ट आता हे निफ्टीचे बिहेवियर बघता. निफ्टीमध्ये सरळ व्यू होता की मार्केट इथून इथे गेलं म्हणलं इथून हे इथे जायला पाहिजे. पण निफ्टीने अननेसेसरी फॉल दाखवला. आता हा फॉल असा आला की मार्केटमध्ये अननेसेसरी डायरेक्ट पुढच्या कंडिशन आपली जी होती ती त्याने कंप्लीट केली. पण ह्या ठिकाणी कंप्लीट करता करता परत अप साईडला रॅली झाली आणि परत डाऊन आलं. आता ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट का होत आहे तर तुम्हाला मी आधीही बोललेलं आहे की मार्केटमध्ये आता व्हॉल्यूम नाही अननेसेसरी वर किंवा खाली ह्या दोन्ही गोष्टी होणार. त्यामुळे 5 ते 6 जानेवारी पर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त मार्केटमध्ये थोडंसं निफ्टी बँकला वॉचच करायचं आहे. जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही फॉरेक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. फॉरेक्स मध्ये बेस्ट तुम्हाला ट्रेड मिळून जातील. एंट्री साठी पण ऑलरेडी आपला ग्रुप आहे. जर तुम्हाला फॉरेक्स बद्दल काय शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या ऑफिसशी कॉन्टॅक्ट करू शकता. ते पण तुम्हाला पोस्ट फ्री मध्ये आपण शिकवून देऊ शकतो. आपण फॉरेक्स मध्ये कुठल्या पद्धतीचे चार्जेस वगैरे घेत नाही. ओके. तर एक्झॅक्टली बघा हा जो जे अननेसेसरी फॉल आहे किंवा अननेसेसरीचे आपल्या जे लेवल जे यूज नाही झाला तर असं होऊ शकतं आणि यापुढेही होऊ शकतं म्हणजे 6-7 तारखेपासून अशा गोष्टी आपल्याला दिसणारच आहेत. त्यामुळं तुम्हाला एकतर निफ्टी बँक थोडं जरासं अवॉइड करायचं. तरी पण आपला व्ह्यू थोडासा निफ्टीला जरासा पॉझिटिव्ह राहील. अजून आपण पॉझिटिव्हची अपेक्षा ठेवतोय जास्त निफ्टीकडनं. बँक निफ्टी मधला तर बँक परफेक्ट वर्किंग केलाय. अननेसरी हा एक कॉल होता ऑलमोस्ट बघा 80% टार्गेट डाऊन होतं 20% फक्त राहिला आणि तिथून त्यांनी जे कॉल सुरुवात केलं त्यांनी हे तर टार्गेट अचीव करून दिला. जसं या लेवल मेन्शन केला त्या लेवललाच तुम्ही वर्किंग करायचं आहे. तिथं जी पुढला लेवल ती पुढला लेवल आपली जरा खाली घेऊया आणि ह्याच्या खाली तुम्हाला कुठला वर्किंग करायचं. ओके. तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे स्टॉक सांगितलं नाही तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन जो तुम्हाला अजून जर धमाकेदार असेल. तुम्हाला आता उद्या फक्त काय करायचं तुम्ही कुठल्याही जर ग्रुपला जॉईन असाल तर त्या ग्रुपला तुम्हाला दिवसभर फक्त उद्या ऍक्टिव्ह राहायचं आहे. तर तो स्टॉक्स आपल्या ग्रुपला येऊन जाईल. ओके. थँक्यू.